मित्रहो, कोल्हापूरमध्ये माननीय खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने जानेवारी 26, 27, 28 आणि 29 असे 4 दिवस भीमा कृषी प्रदर्शनचे आयोजन केले होते। ह्या प्रदर्शनाचा हेतू हा होता की कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना शेतीविषयक संशोधन आणि शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि शेतीपूरक व्यवसायांचीही माहिती व्हावी, हा या प्रदर्शनाचा उद्देश होता। प्रदर्शनाचे आणखी एक मुख्य आकर्षण होतं हरियाणातील गोलू 2 हा रेडा, ज्याची किंमत आहे 10 कोटी आणि त्याचा दिवसाचा आहार आहे सफरचंद, बदाम, हिरवा चारा, सोयाबीन आणि दिवसाचा खर्च आहे जवळजवळ 2500 त्याचा जेवणाचा खर्च आहे। तर हे मेन आकर्षण या ऋषी प्रदर्शनाचे होते। हे भीमा कृषी प्रदर्शन हे मेरीवेदर ग्राउंड, कोल्हापूरमधील मेरीवेदर ग्राउंड इथे आयोजित केले होते आणि खूपच सुंदर रचना केली होती। खूप सुंदर स्टॉलची ऑर्गनाइज केले होते, रचना केली होती आणि महिला बचत गटांच्या महिलांसाठी सुद्धा भरपूर छान स्पेस दिला गेला होता। त्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 लाख लोकांनी ह्या प्रदर्शनाला भेट दिली होती। वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळे तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसाय आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन बरेच व्यावसायिक आले होते। तुम्ही बघू शकता की शेतीला लागणारी आधुनिक अवजारे तुम्हाला दिसत आहेत या फोटोमध्ये। तुम्ही बघू शकता वेगवेगळे स्टॉल धारक आहेत इथे पुण्याहून सगळे मसाले वाटण म्हणून हा त्यांचा ब्रँड आहे, मसाले घेऊन आले होते। हे बघा इथे दिसतंय तुम्हाला शेतीला लागणारे सगळं साहित्य, जे अवजारे लागतात, जे इन्स्ट्रुमेंट्स लागतात, ते सगळे इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला त्याची माहिती आणि हे विकत घेण्यासाठी सुद्धा इथे सगळं उपलब्ध होतं। आटा चक्की सुद्धा इथे उपलब्ध होती, वेगवेगळ्या सायझेसमध्ये आणि वेगवेगळ्या किमतीच्या आटा चक्की इथे अवेलेबल होत्या। त्याच्यापुढे तुम्ही बघू शकता गर्दी बघू शकताय। नंतर जे पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स ते सुद्धा ह्या एक्झिबिशनमध्ये त्याचे स्टॉल लावले गेले होते। तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या ब्रँडचे फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स हा भारत ॲग्रो सर्व्हिसेसचा आहे ब्रँड। त्यानंतर इथे बघू शकता डॉलर शेततळं त्याचं मॉडेल बनवलेलं आहे आणि पावसाच्या पाण्याचं कसं आपण नियोजन करू शकतो, कसं साठवू शकतो त्याचं इथे त्यांनी मॉडेल दिलेलं आहे आणि याप्रमाणे रचना करून तुम्हाला मिळू शकेल। पुन्हा वाटण हा यांचा ब्रँड आहे, वाटण म्हणून पुण्याहून आले हे उद्योजक होते, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्यांच्या इथे अवेलेबल होते। अमूल ब्रँडसुद्धा आला होता, अमूलचं पशु आहार आणि अमूलचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स इथं खाण्यासाठी पिण्यासाठी अवेलेबल होते। नंतर गोधन मिल्किंग मशीन म्हणजे गाईचं म्हशीचं दूध काढण्यासाठी जे मशीन्स असतात, तो हा ब्रँड आहे गोधन म्हणून, हा त्यांचा स्टॉल होता। त्यानंतर तुम्ही बघू शकता हा एक वेगवेगळे जाम, मध आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स, ॲपीज म्हणून हा एक ब्रँड इथे आला होता, त्यांनी स्टॉल लावला होता। परत इथे पण तुम्हाला सगळे कृषींची अवजारे दिसतील। जास्त म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये इथे कृषी अवजारांचे स्टॉल लावले गेले होते। A to Z प्रत्येक अवजार तुम्हाला इथं उपलब्ध होतं। त्याच्यात हे नवग्रह रत्न केंद्र एक होतं। त्यानंतर खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल इथे होते। हे वाळलेल्या भाकरी, साबण, वॉशिंग पावडर, मुखवास, पापड, लोणची असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते। हे एक एमसील सारखं प्रॉडक्ट होता, मला खूप आवडला हा प्रॉडक्ट, की ह्या प्रॉडक्टला हीट केल्यानंतर प्लास्टिक पुन्हा फरशी एकमेकाला म्हणजे कुठे तुमच्या इथे जिथे ड्रेन होत असेल, ड्रेनेज असेल किंवा लीक असेल, तर तिथे हा जर प्रॉडक्ट लावला तर परमनंटली हा
तुमचा लीक जाऊ शकतो. बघा त्यांनी आपल्याला डेमो दिलेला आहे. पूर्ण ते प्लास्टिकचं जे बॅरल आहे त्याचा लीक गेलेला आहे. त्यांनी दाखवलं. फरशीसुद्धा एकमेकांना चिकटू शकते. खूप चांगले चांगले प्रॉडक्ट्स होते. हा समृद्धीचा स्टॉल होता जिथे सगळे प्लास्टिकचे प्रॉडक्ट अवेलेबल होते. जे खेडेगावामध्ये मोठे मोठे ड्रम्स आणि मोठे मोठे टब लागतात ते सुद्धा इथे अवेलेबल होते. हा एक पुष्पक म्हणून ब्रँड आहे. हे सुद्धा शेतीचे अवजारे आहेत. नांगर, ट्रॅक्टर किंवा नांगरणीसाठी, बेंडणीसाठी जे लागतं त्या अवजारांचा हा स्टॉल होता. त्यानंतर आपण बघू शकता ज्वारी, तांदूळ असं पूर्ण सगळं धान्याचं हा स्टॉल होता. पाटील ट्रेडर्स म्हणून ते सगळ्या प्रकारचे तांदूळ आणि ज्वारी वगैरे उपलब्ध होती. हा स्टॉल बघू शकता. इथे हिटिंग बॅग उपलब्ध होत्या या स्टॉलवरती. त्याच्यानंतर चितळेचे सगळे प्रॉडक्ट्स इथे विकण्यासाठी होते. त्यानंतर बघू शकता इथे हा एक वॉटर गिझर होता. प्रदर्शनामध्ये किमतीवरती डिस्काउंट दिला गेला होता. त्यानंतर वेगवेगळ्या वेगवेगळ्या हिरो हुंडाई या गाडींचे स्टॉलसुद्धा इथे लावले होते आणि 26 जानेवारीला स्पेशल ऑफर दिली गेली होती. बघू शकता तुम्ही गाड्यांचे स्टॉल्स. त्यानंतर इथे पुन्हा लाकडी घाणा, स्टीलचा घाणा याचा स्टॉल होता. त्याची तेलसुद्धा विक्रीला ठेवले होते आणि घाणेसुद्धा आपण विकत घेऊ शकलो असतो. हा सावंत सेंद्रिय म्हणून हा एक स्टॉल होता. तर तिथे छान लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं आणि सगळे पल्प आणि सगळे जाम होते. मी ते खरेदी केले. खूप टेस्टी होते, छान होते ते. त्यानंतर हे मिनी ट्रॅक्टर्स, कोपर कॉर्पोरेशनचे मिनी ट्रॅक्टरचा हा एक स्टॉल होता. मिनी आणि मोठेसुद्धा ट्रॅक्टर. ऑनग्रेडमध्ये तुमचं लाईट बिल 2000 रुपये येते ना. 2000 रुपये आपलं UTL सोलर नेट मीटरिंग सिस्टीमपासून आपण हे लाईट बिल 0 करू शकता. तेही 25 वर्षासाठी. पॅनेलला 25 वर्ष परफॉर्मन्स वॉरंटी आहे. इन्व्हर्टरला 10 वर्ष वॉरंटी आहे. सर्व्हिस तुम्हाला 5 वर्ष फ्री राहते कंपनीकडून. तुम्हाला UTL सोलर कंपनीचे एक ब्रँड कंपनीचं तुम्हाला सर्व मटेरियल भेटेल. इन्व्हर्टर आणि पॅनेल याच्यामध्ये तुम्ही सोलर नेट मीटरिंग सिस्टीममध्ये जे युनिट तुम्ही तयार करणार आहे, एक तर तुम्ही घरी वापरायचं नसेल तर तुम्ही MSCBला एक्सपोर्ट करायचं. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा MSCB सोलर नसतोय तेव्हा तुम्ही MSCBची लाईट वापरायची. त्याच्यामध्ये काय होतं, दिवसाची तुम्ही वीज तयार केलेली असते ते तुम्ही MSCBला एक्सपोर्ट करताय आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही ती वापरताय. त्याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेशन होतं आहे, दिवसा जर तुम्ही 12 युनिट तयार केले, दिवसा तुम्ही 5च युनिट वापरले तर वरचे 7 युनिट तुमच्या MSCBला जातात. तर 7 युनिट तुम्ही संध्याकाळच्या वेळेला वापरायचे. सपोज त्यातले तुम्ही 2च युनिट वापरले तर पुढचे 5 युनिट ज्या शिल्लक राहतात ते पुढून दुसऱ्या दिवशी वापरायला भेटतं तुम्हाला. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही नाही वापरले ते युनिट तर ते ॲड होत राहतं आणि मंथ एंडपर्यंत तुम्हाला ते वापरायचं असतं. सपोज तुम्ही मंथ एंडपर्यंत जर तुम्ही 3 किलोवॅटला 300 युनिट तयार केले तर तुम्ही वापरलं 250 युनिटच. तर 250 युनिटला 250 युनिट मायनस होणार, 50 युनिट तुमचं MSCBकडे शिल्लक राहणार. असं वर्षाचं कॅल्क्युलेशन करून तुमचं लाईट बिल 0 होते. फक्त मिनिमम चार्जेस जो असतो स्थिर आकार ते येते तुम्हाला. जर तुमचं MSCBकडे युनिट जर शिल्लक राहिलं असेल वापरून सगळं तर त्याचं बिलिंग जे काही युनिट राहिलं असतील, एक्झाम्पलमध्ये 100 युनिट जर राहिलं असेल तर 100 युनिटला जो काही रेट असेल त्या एरियाचा, त्या रेटच्या ह्यानं 100ला इंटू करून त्याची काय अमाऊंट येईल ती बिलाच्या बॅकसाईडला येते. आणि ते बिलाच्या बॅकसाईडला आले ना ते नेक्स्ट इयरला तुमचे मिनिमम चार्जेस त्याच्यातून तुमचे मायनस होत राहतात. स्टॉल होता रेशीम उद्योगाचा. इथं रेशीम कोष ठेवलेले आणि त्यापासून कसं धागे बनवले जातात आणि रेशीम कापड कसं बनवले जातं याचा डेमो इथे देत होते. जो स्टॉल होता तो जरा वेगळा कन्सेप्ट होता. शाश्वत यौगिक शेती असा ह्या स्टॉलचं नाव होतं. मी त्यांचा इंटरव्ह्यू पण घेतला याच्यापुढे. त्यांनी खूप सुंदर माहिती सांगितली आणि खरंच आज जे शेतकरी पॅनिक होतात, आत्महत्या करतात आणि खूप पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स वापरतात तर त्यांच्यासाठी हे एक युनिक आणि वेगळा प्लॅटफॉर्म आहे. तर हे आपण त्यांच्याकडनं सगळी माहिती ऐकूया. त्यांचे बुक्ससुद्धा आहेत आणि कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या इथे यांचं ऑफिससुद्धा आहे. स्टॉल आहे तो सेंद्रिय शेती प्लस एक नवीन प्रकारच्या शेतीचा प्रकार आहे तो म्हणजे यौगिक शेती. यौगिक शेती म्हणजे इथं आपण बघू शकता, इथं चित्र दाखवलं आहे त्याप्रमाणे शेतीमध्ये आपण परमात्म्याची किरणं घेऊन म्हणजे या ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे राजयोग शिकवला जातो. त्या राजयोगाची विधी जाणून स्वतः शिव परमात्म्याकडून आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करून ती सर्व शेतीमध्ये सर्व पिकांना देणं आणि सात्विक ऊर्जा त्या पिकामध्ये भरणं
आणि सर्व लोकांची सेवा या माध्यमातून करणं असा नवीन प्रकारचा प्रयोग आपण या शेतीमध्ये करतो आहे. आणि ह्या शेतीची दखल भारत सरकारनं पण आता घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुद्धा याचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. तर सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की सर्वांनी ही शेतीची पद्धत शिकावी, आपली जमीन अधिकाधिक उपयोगी बनावी, पुन्हा त्याला काळ्या आईला आपल्याला पुन्हा वैभव पहिलं प्राप्त करून द्यावं आणि सगळ्या भारत निरोगी व्हावा आणि सुखी संपन्न व्हावून रामराज्य पुन्हा भारतामध्ये यावं हा उद्देश आहे. नमस्कार. यापुढे बघू शकता हे चकली बनवण्याचा प्लास्टिकचा साचा, शेवया बनवण्याचा प्लास्टिकचा साचा. खूप छोटा असा टायनी साचा होता आणि खूप म्हणजे स्किल्ड यांनी ते डेमो करून दाखवत होते. घरगुती बायकांना उपयोगासाठी या साच्याचा खूप फायदा होईल. खूप छान असं हे मॉडेल बनवलेलं आहे. त्यानंतर ही एक वनस्पती आहे जी पाण्यात टाकल्यानंतर अशा प्रकारे हिरवी होते. आम्ही खरेदीसुद्धा केली, घरी आणून पाहिलंसुद्धा. हे ऑस्ट्रिच आहेत. प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचं सुद्धा तुम्हाला दर्शन होईल बघा. खूप सुंदर सुंदर पक्षी आणि प्राणी प्रदर्शनामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. ही 2.5 फुटी पुंगनूर म्हणून नावाची गाय आहे. तिची किंमत 5 लाख होती. खूप सुंदर आणि क्यूट दिसत होती ही गाय. काहीतरी वेगळं असं पाहायला मिळालं ह्या गायीच्या रूपामध्ये. पुंगनूर नावाची गाय आहे. ही सगळ्यात कमी उंचीची गाय होती ती. हा बायोगॅस म्हणजे गोबर गॅस असतो ना, त्याचं हे मॉडेल आहे. खूप सुंदर सुंदर माहिती या प्रदर्शनामध्ये मिळाली. नंतर हे वेगवेगळे बियाणांचे प्रॉडक्ट आहेत म्हणजे जे शेतीसाठी लागतात. हे करवंदाचं सरबत आम्ही टेस्ट केलं, सुंदर होतं. नंतर हे वेगवेगळे मॉडेल म्हणजे कसं पेरणी करावी, कशा पद्धतीने तळं आणि शेतीचं व्यवस्थापन कसं करावं, तर यासाठी वेगवेगळे स्टॉल आणि वेगवेगळी माहिती खूप सुंदर अशा मॉडेलच्या स्वरूपामध्ये इथे मांडली होती. पुन्हा कोणकोणत्या प्रकारे सबसिडी मिळू शकते, सेंद्रिय शेतीचा प्रकल्प कसा असू शकतो. खूपच सुंदर म्हणजे खूप ज्या शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन पाहिलं त्यांना ह्या सगळ्या शेतीपूरक जी माहिती होती ती पूर्ण सुंदर माहिती इथे मॉडेलच्या स्वरूपात आणि डेमोच्या स्वरूपात दिली गेली होती. तसेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कर्जाच्या कोणत्या सोयी उपलब्ध आहेत, सबसिडीज कोणत्या मिळू शकतात, हे सुद्धा मोठे मोठे बॅनर लावून ही सगळी माहिती दिली होती. तर शेतकऱ्यांसाठी तर हे खूपच चांगली पर्वणी होती. हे खूपच चांगलं कृषी प्रदर्शन माननीय खासदार साहेबांनी आयोजित केलं होतं, ज्याचा शेतकऱ्यांना भरपूरच फायदा झाला असेल. प्लास्टिकचं नियोजन कसं करावं, नंतर नर्सरी कशी बनवावी, अशा वेगवेगळे तंत्रज्ञान, शेड कशी तयार करावी, असं वेगवेगळं तंत्रज्ञानाचे डेमो आणि मॉडेल्स या प्रदर्शनामध्ये बनवले होते. खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी सगळा डेमो आणि मॉडेल्सच्याद्वारे शेतीचं तंत्रज्ञान, संशोधन आणि सबसिडीज या सगळं व्यवस्थित दाखवलं होतं. पुन्हा बघा एकदाही मला असा उभा चांगला फोटो काढता आला. ही सर्वात कमी उंचीची आपल्या जगातली गाय आहे, जिची किंमत आहे 5 लाख. खूप क्यूट आणि रुबाबदार ही गाय दिसत होती. तिच्या पायात तोडे आणि गळ्यामध्ये सुंदर अशी माळ घातली होती घुंगराची. नंतर हे वेगवेगळ्या जातीचे घोडे इथे तुम्हाला दिसतील. हा सुंदर रुबाबदार स्मार्ट एकदम घोडा बघा, काळा घोडा आहे. पांढरा घोडासुद्धा होता एक, हा बघा पांढरा घोडासुद्धा आहे. खूप क्यूट असे हे घोडे इथे तुम्हाला दिसतील. आणि वेगवेगळ्या जातीचे हे पक्षी आहेत बघा. वेगवेगळ्या जातीचे पक्षी, आफ्रिकन पक्षी इथे आम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर ह्या वेगवेगळ्या जातीचे बैल, ही जाफराबादी गाय, वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या जातीचे बैल आणि गायी आणि रेडे इथे म्हशी प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी आणि बघण्यासाठी आणि माहितीसाठी ठेवल्या गेलेल्या होत्या. हा बघा, हा पण एक सुंदर रेडा आहे. ह्यांचं व्यवस्थापन, ह्यांची काळजी घेणं आणि ह्यांचं खाणं पिणं हे ऐकून खूप मजेशीर वाटलं, गमतीशीर वाटलं की किती कष्ट ह्या प्राण्यांसाठी हे शेतकरी घेतात. आणि हे प्राणी त्यांच्यासाठी जीव असतात. म्हणजे जसं माणसांचा लळा असतो तसं ह्या शेतकऱ्यांना ह्या गाई, म्हशी, रेड्यांचा आणि ह्या गुरांचा
लळा असतो. खूप प्रेमाने ते त्यांच्याशी वागतात आणि इवन प्राणीसुद्धा त्यांना जवळ झालेले असतात. आपुलकी निर्माण झालेली असते त्यांच्यामध्ये. शेतकऱ्यांमध्ये आणि ह्या प्राण्यांमध्ये एक चांगलं प्रेमाचं असं घट्ट नातं तयार झालेलं आपल्याला दिसेल आणि खूप प्रेमाने आणि आपुलकीने ह्या प्राण्यांची काळजी हे शेतकरी घेत असतात. किती रुबाबदार गाई, म्हशी, बैल असे बसलेले आहेत बघा. पांढरे बैल. हा आहे गोलू 2 हरियाणाचा हा रेडा आहे, ज्याची किंमत आहे 10 कोटी. ह्याचं सुद्धा पालनपोषण खूप कुशलतेने आणि खूप काळजीने केलं जात आहे. हा रेडा आहे तो आपल्या मालकाला महिन्याला 50 लाखाचं उत्पन्न देतो. त्याप्रमाणे त्याचं खाणं पिणं आणि संगोपनसुद्धा करावं लागतं. कोल्हापूरच्या रस्त्यावरनं रुबाबदारात जात असताना हा गोलू 2 हा एक सुंदर पांढरा बैल आहे. त्याचे शिंग बघा किती छान आहेत. तसेच ऋषी प्रदर्शनामध्ये 4ही दिवस सकाळी 3 तास जे दूर गावाहून येतील त्यांच्यासाठी पिठलं आणि भाकरीचं आयोजन केलं होतं. हे सगळे बचत गटाचे स्टॉल आहेत. तुम्ही बघू शकताय खाण्याचे स्टॉल, इमिटेशन ज्वेलरी, कपडे आणि खाण्याचे स्टॉल ह्यात खूप जास्त होते. पर्सेस असे वेगवेगळे स्टॉल तुम्हाला दिसतील. काश्मीरी स्पेशल चिकन दम बिर्याणी, मच्छी, हैदराबादी चिकन दम बिर्याणी, फिश थाली, चिकन 65, पुरणपोळी, तव्यावरची उलट्या तव्यावरची ही पुरणपोळी. खूप सुंदर सुंदर असे पदार्थ बचत गटाच्या स्त्रियांनी केले होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये ह्या बचत गटाच्या महिलांची करोडोमध्ये उलाढालसुद्धा झाली होती. कोळंबी मसाला भाकरी आहे, सोलकढी फुल 100 रुपये असे आहे, वेगवेगळे प्लेट आणि पदार्थ हाफ ह्या 50 रुपये. कृषी प्रदर्शनामध्ये ठेवले होते.